नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र वृत्त वाहिनीमध्ये। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवक निवडणुकीमध्ये आज आपण इथे सेक्टर नंबर 22 प्रभाग 13 मध्ये आलो आहोत। वंचित बहुजन आघाडी तर्फे जे उमेदवार आपले नशीब आजमावत आहे त्यांची मुलाखत घेण्यासाठी आणि त्यांचे विचार जाणण्यासाठी की नक्की त्यांनी याच्यामध्ये ही निवडणूक लढवण्याचं का ठरवलंय, तर आपण बोलू याच्यामध्ये। प्रभाग क्रमांक नमस्कार, माझं नाव गंगा सूरज डोंगरे खाडे। मी प्रभाग क्रमांक 13 ओबीसी महिला ब गटातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। मी निवडणुकी क्षेत्रात का आले तर याचं कारण आहे की माझे वडील भानुदास खाडे हे गेले 30 ते 40 वर्षापासून सामाजिक कार्य करतात। त्यांनी 2007 मध्ये हायकोर्टामध्ये आपल्या घरांसाठी त्यांनी केस टाकली होती। त्यावेळेस ते घर जे तोडण्याचं त्यांचा एसआरए होता, बाकीच्या जे आजी माजी नगरसेवकांनी केलं होतं त्याला स्टे आणला होता माझ्या वडिलांनी, तर आमचे घर वाचले होते। आता परत एसआरए मार्फत वॉटर स्कीमचे जे 1600 घर आहेत ते तोडण्याचा त्यांचा प्रकल्प आहे, तो आपल्याला थांबवायचा आहे। अनेक समस्या आहेत सेक्टर नंबर 22 मध्ये, ते सोडवणार आहे। एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या मुलांसाठी वाचनालय, गार्डन आणि इथं यमुनानगर रुग्णालय आहे, तिथं 4 मजली वायशम सारखं आपण मोठं बनवण्याचा प्रयत्न करू। इथं एवढं छोटं रुग्णालय की बाकीच्या लोकांना व्यवस्थितपणे उपचार घेता येत नाही, त्याच्यामुळे त्यांना वायशम किंवा ससून या ठिकाणी जावं लागतंय। तर आपण जर निवडून आलो तर आपल्या इथल्या उमेदवारांचं मतदार बांधवांसाठी भरपूर काही करायचंय। त्यांनी जर येत्या 15 तारखेला जर मला भरघोष मतांनी जर निवडून आणलं, आमचे 4 वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, तर आम्ही 4 सेक्टर नंबर 22 चे आम्ही सगळ्या लोकांसाठी जे काही करणार आहोत। तर आपण आमच्या जनतेला, आपल्या मतदारांना जे आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन कराल? मी प्रत्येक मतदार बंधू आणि भगिनींना एकच विनंती करेन की त्यांनी येत्या 15 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं। पॅनल मधील आणखी उमेदवार आहेत त्यांचे आपण बोलू। जय भीम। माझं नाव दीपक गोविंद भालेराव, प्रभाग 13 मधून मी स्वतः विलक्षण लढत आहे आणि मी वंचित बहुजन आघाडी या पक्षातून मी उभा आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास टाकून मला त्यांनी उमेदवारी दिली, त्या उमेदवारीवर मी इथं लढत असताना सेक्टर नंबर 22 मध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही बघतोय की ड्रेनेज लाईन खराब आहे, तिथं गटारचे कामं झाले नाही, रोडचे कामं झाले नाही। आणि विशेष म्हणजे आम्ही आता या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आम्ही पीसीएमसी कॉलनीमध्ये गेलो। त्या पीसीएमसी कॉलनीमध्ये आज 30 वर्ष झाले। त्या 30 वर्षापासून त्या बिल्डिंग मध्ये बघितलं, त्या जिन्याला राशा बांधलेल्या आहे, तिथं ग्रिल नाहीये। एखादा माणूस वरून पडला, एखादं पोरग पडलं तर त्याच्या जागेवर जीव जाईल। ही परिस्थिती बघून आम्हाला एवढं वाईट वाटलं, तरी पण या लोकांनी आजपर्यंत नगरसेवकांनी इथं काहीच कामं केली नाही। वंचित बहुजन आघाडीमध्ये आमच्या ताईला उमेदवारी दिली असल्यामुळे मी माघार घेतलेली आहे, कारण वंचित बहुजन आघाडीचे 4 उमेदवार निवडून आणण्यासाठी तिथं मी हातभार लावण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। गोष्ट अशी की वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्या 4 वॉटर स्कीमवरील उमेदवारांना जे आर्थिक पाठबळ नाही त्यांच्या मागं कुठलंही मोठं राजकीय असं कुठलाही हात नाही आणि अत्यंत गरीब कुटुंबातले असल्यामुळं आणि आमच्या वॉटर स्कीम वॉटरधारक आहेत 4 उमेदवार आपल्या इथं वॉटर स्कीमवर राहणार आहेत, म्हणून मी मागं पण तुम्हाला सांगितलं होतं की वॉटर स्कीमचे 4 नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील। कारण वॉटर स्कीमवर राहणाऱ्याला इथलं दुःख माहित आहे, यमुनानगरमध्ये राहणाऱ्या बांगल्यातल्या माणसाला त्याला दुःख माहित नाही इथलं काय आहे। त्यामुळं मी वंचित बहुजन आघाडीला व माझ्या वॉटर समाजातर्फे सर्वांना आवाहन करेन की आपल्या वंचित बहुजन आघाडीने आपल्या भटक्या विमुक्त जातीला उमेदवारी दिलेली आहे। बाकीच्या कुठल्याही राजकीय पक्षांनी आपल्या इथं राहणाऱ्या आपल्या भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या लोकांना कोणालाही उमेदवारी दिलेली नाहीये। त्यामुळं मी वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट केलेला आहे
वंचित बहुजन आघाडीला येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत, आणखी त्यांनी पण पाठिंबा दर्शवला. आपण त्यांच्याशी बोलू की नक्की त्यांनी त्याला पाठिंबा का दिला. राजू पेरप्पा गायकवाड, मी रिपब्लिकन सेनेचा शहराध्यक्ष होतो, पण मला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतमध्ये मला बदल घडवायचा होता, म्हणून मी रिपब्लिकन सेनेचा राजीनामा देऊन स्वतः वंचित बहुजन आघाडीमध्ये बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आलो. चारही उमेदवार मला वंचित बहुजन आघाडीचे निवडून आणून दाखवणार आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भीम.